नांदेड जिल्हा सीड्स फर्टिलायझर्स गणेश मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसाद संपन्न दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी सीड्स अँड फर्टिलायझर्स गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी DP सावंत, गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, गणेश भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज नवीन मोंढा नांदेड येथे सालाबादप्रमाणे सीड्स अँड फर्टिलायझर्स असोसिएशनतर्फे गणेशोत्सव साजरा केला गेला आणि आज मला इथे येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी मनापासून आभार मानतो। आज या निमित्ताने महाभंडारा आणि रक्तदान शिबिर याचं आयोजन मोठ्या प्रमाणावर इथे होतं आहे, त्याला मी शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे। बियाणं महामंडळ आणि बियाणे विक्रेते यांच्यामार्फत नवीन मोंढा आणि नांदेड शहरामध्ये धार्मिकतेचं आणि अध्यात्माचं बीजारोपण नेहमीच होतं आणि त्यातून एक चांगलं वातावरण नवीन मोंढ्यामध्ये होतं, नांदेड शहरात होतं आणि त्यातूनच एक चांगला समाज निर्मिती होते असं मला वाटतं। गणेशोत्सवाचं महत्त्वच ते आहे की यातून सामाजिक एकोपा राहो आणि सगळ्यांनी मिळून चांगले काम करण्यासाठी सगळ्यांना सद्बुद्धी गणपती बाप्पा देव, हीच यामागची भूमिका आहे। नांदेड जिल्हा सीड्स पेस्टिसाइड फर्टिलायझर गणेश मंडळातर्फे आम्ही म्हणजे लगभग 25-30 वर्षापासून भव्य दिव्य कार्यक्रम करतो। आमचं त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं राहतं आहे अन्नदान। आम्ही हे 10 दिवस जेवढं होईल त्या हिशोबाने प्रसाद बनवून वाटत राहतो। आज इथं महाप्रसादाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। एक 4 ते 5 हजार माणसाचं म्हणजे नियोजन केलेलं आहे। सर्वांनी महाप्रसादाचा लाभ चांगल्या रीतीने घ्यावा आणि येणाऱ्या गणेश म्हणजे विसर्जनाच्या सर्वांना शुभेच्छा। नवा मोंढा येथील सीड पेस्टिसाइड फर्टिलायझर डीलर्स असोसिएशन गणेश मंडळ या गणेश मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणेशोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यामध्ये आमचे गणेश मंडळाचे अध्यक्ष गौरवजी कासाट, आमचे सचिव आकाशजी तोष्णीवाल और पूर्ण आमची जी टीम आहे या टीमने अतिशय परिश्रम घेऊन हा जो सोहळा आहे त्या सोहळ्याचं अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे। भव्य दिव्य असा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तसं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर जे आहे ते रक्तदान शिबिरसुद्धा अतिशय उत्साहात आणि मोठ्या संख्येने सांगतो। आज यावर्षी आमचं 51 जे रक्तदाते आहेत ते आता 51 रक्तदाते पूर्ण होणार आहेत। त्या दृष्टिकोनातून हा जो प्रोग्राम अरेंज करण्यात आला याबद्दल मी सगळ्यांचं आमच्या टीमचं धन्यवाद मानतो। गणपती बाप्पा मोरया।